पण त्याचबरोबर एक गोष्ट सर्व तरुण बांधवांनी मराठा समाजातील सर्व महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाने लक्षात घेतली पाहिजे की दादांनी हेही सांगितलंय की 30 तारखेला जर का मोठ्या संख्येनं जसं 14 ऑक्टोबरला मराठा बांधव आले होते त्यापेक्षा जास्त त्या पद्धतीनं जर आले तर आपल्याला उपोषण करण्याची गरज पडणार नाही आणि सरकार आपल्या समोर झुकेल। म्हणून ही गोष्ट अत्यंत गंभीर असून प्रत्येक घराघरातील मराठा बांधवांनी ही गोष्ट लक्षात घेऊन 30 तारखेच्या आंदोलनाची तयारी आतापासून करायची आहे आणि मोठ्या संख्येने आपण या आंतरवाली सराटीच्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवायचा आहे। पण जर आपण पाहिलं तर मागच्या 3 वर्षांमध्ये अशा लाखोंच्या अनेक सभा झाल्या, त्याचा काही परिणाम झाला असं वाटतं? नक्कीच परिणाम झालाय। दादांनी सांगितलंय की बाबा आपण शेती करत असताना आपण शेतकरी आहोत, त्याच्यामधल्या काट्या कुपाट्या काढावं लागतं, अगोदर नागरावं लागतं, वखरावं लागतं, पेरावं लागतं, तेव्हा कुठंतरी ते उगवतं। एकदाच कुठंतरी दाणे टाकायचे आणि मग त्याला पीक येणार असं कुठं नसतं। जी मशागत मागच्या 3 वर्षापासून सुरू आहे ती अत्यंत व्यवस्थितरित्या सुरू आहे आणि आता त्याचं फळ हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी भेटतंय। आपण बघू शकता ज्या 58 लाख नोंदी भेटलेल्या आहेत त्या 58 लाख नोंदीच्या आधारे पोरांना ॲडमिशन मिळावेत, जूनमध्ये त्यांचे ॲडमिशन व्हावेत, त्यांच्या ज्या नोंदी आहेत किंवा जे प्रमाणपत्र निघाले आहेत त्याचे व्हॅलिडिटी व्हावेत यासाठी हे आंदोलन मुख्यतः बोललेलं आहे असं मला वाटतं। आणि म्हणून सर्व तमाम तरुण बांधवांनी जे शिक्षण घेत आहेत व त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या नातेवाईकांनी आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी वन्स इन अ टाईम म्हणजे एक असं आंदोलन या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण 14 ऑक्टोबरचं बघितलं त्याच पद्धतीचं आंदोलन पुन्हा एकदा 30 तारखेला आपण घडवून आणायचंय आणि सर्व मराठा बांधवांनी तरुण बांधवांनी या आंदोलनात सहभाग नोंदवायचा आहे। बरं, बरेच जण म्हणत होते की मनोज जरांगे पाटील यांची हवा आता कमी झाली, मध्यंतरी कुठल्या सभा नव्हत्या किंवा जरांगे पाटील हे ऍक्टिव्ह सुद्धा नव्हते। काय सांगाल एकंदरीत आजच्या बैठकीनंतर काय चित्र आहे? आता सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील हे राजकीय व्यक्ती नाही आहे, त्यांची हवा तपासण्याचं काम हे कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय नेत्यांनी करू नये। त्यांची हवा ही समाजामध्ये आहे, त्यांचं प्रेम हे लेकरांच्या काळजामध्ये आहे। लेकरांना ज्या ज्यावेळी ते आवाज देतील, समाजाला ज्या ज्यावेळी ते आवाज देतील त्या त्यावेळी समाज या ठिकाणी उपस्थित राहतो। याच्यामध्ये हवेबाजीचा विषय नसून हा लेकरांच्या भविष्याचा विषय आहे। म्हणून हा कुणीही याला तोलून मापून बघण्याची गरज नाही आणि ज्याला कोणाला बघायचं असेल त्याने 30 तारखेला बघून घ्यावं। बरं, आतापर्यंत लाखोच्या सभा झाल्यात, पण 30 तारखेची जी सभा आहे जरांगे पाटलांनी जे आवाहन केलेलं आहे ही सभा कशी वेगळी असू शकते तुम्हाला काय वाटतं? ही सभा यासाठी वेगळी असू शकते की जेवढी ही तुमच्या आमच्या भविष्याची आहे, महाराष्ट्रातील तमाम मराठांच्या लेकरांच्या भविष्याची आहे, तेवढीच ही मनोज दादांच्या जीवाशीची ही सभा आहे। त्यांनी स्पष्ट सांगितले की जर आपण मोठ्या संख्येने आलो तर मला उपोषण करायची गरज पडणार नाही, सरकार गुडघे टेकेल आणि आपल्याला उपोषण करण्याची गरज पडणार नाही। पण जर आपल्यासाठी भांडणाऱ्या व्यक्तीकडे आपण दुर्लक्ष केलं आणि त्यांना जर का आपल्यासाठी उपोषण करावं लागलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे दादांची तब्येत आता आहे तशी बरी नाहीये। म्हणून सर्वांनी गांभीर्याने एकदा तरी या आंदोलनामध्ये पहिल्या दिवशी तरी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं एवढीच आम्ही विनंती करू। तुम्ही पहिल्यापासून आंदोलनात सक्रिय आहात, तुम्ही काय आवाहन करणार जे कोणी नक्कीच बघत असेल तर? समाज म्हणून समाज बांधवांच्या पाठीशी उभं राहणं, समाजासाठी काहीतरी आपलं देणं लागतं म्हणून समाजाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये स्वतःला झोकून घेणं हेच आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवलेलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व महापुरुषांनी समाजासाठी लढणं आपल्याला शिकवलंय आणि आपण समाजासाठी या ठिकाणी लढतो। त्यावेळीची जी लढाई होती त्या लढाईमध्ये जे गोरगरीब कष्टकरी बांधव यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लढले नव्हे तर त्यांनी विजय मिळवून दाखवला। त्याच पद्धतीनं आता समाजाची जी परिस्थिती झालेली आहे, समाजाचे जे हाल झालेले आहे त्यासाठी सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील हे आमच्या समाजासाठी लढत आहेत आणि समाजासाठी लढत असताना बराचसा द्वेष या ठिकाणी पसरवला जातो। काही लोक म्हणतात की तुम्ही जातीवाद करतात, काही लोक म्हणतात की तुम्ही समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करताय। पण आमच्या हक्कासाठी लढणं, आमच्या हक्कासाठी आवाज उचलणं हा जर का जातीवाद असेल तर तो आम्हाला मान्य आहे। कारण आम्ही जर का आज पाटीलक्या आमच्या असत्या, जर का 40-40, 50-50 एकर जमिनी आमच्या असत्या तर आम्ही भांडलो नसतो, आम्ही लढलो नसतो, आम्ही मोर्चे काढले नसते। पण आज आपण बघताय की आज लेकरांना शिक्षण घेण्यासाठी लाखो करोड रुपयाची फीस आम्हाला भरावी लागते आणि या आंदोलनामधून ती लाखो करोड रुपयाची फीस वाचणार आहे। लोकांना MBBS साठी या ठिकाणी दादांनी ज्या पद्धतीने समजून सांगितलं जेवढ्या काही शासकीय नोकऱ्या आहेत त्या सगळ्या नोकऱ्यांसाठी 58 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे। 58 लाख विद्यार्थ्यांच्या नोंदी या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि त्या सर्व नोंदींवर व्हॅलिडेशनचं काम करण्यासाठी हे आंदोलन शेतकऱ्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून सर्वांनी गांभीर्याने या आंदोलना घेऊन
30 तारखेला या ठिकाणी उपस्थित राहायचं, एवढीच एक विनंती. याआधी सुद्धा मराठा बांधव दोनदा मुंबईला गेले होते. पहिल्यांदा गेले होते त्यावेळेस असं म्हटलं जातं की सरकारनं गाजर दिलं. दुसऱ्यांदा हैदराबाद GR देण्यात आला. तर हैदराबाद GR आता फसवा आहे आता असं म्हटलं जात आहे. तर हे सुद्धा गाजर होतं का, काय वाटतं? नक्कीच आता ज्या लोकांना फायदा होतो ते सांगत असतात, ज्या लोकांचं नुकसान होतं, आता काही लोकांच्या पोटात दुखतं. मराठा, जसं दादांनी सांगितलं, मराठा समाजाच्या लेकराचं भलं होत असेल तर तुमचा मित्र कुठलाही असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल किंवा इतर कुठल्याही जातीचा असेल, त्याच्या पोटात दुखायला नको. कारण की ओपनमध्ये 30% जागा ओबीसी समाजाने बेतल्यात आणि ऑलरेडी त्यांना 52% आरक्षण आहेत. मग आमचं फक्त 18% राहिलंय. 18% सुद्धा नोकऱ्या नाहीयेत असं म्हणून आमचा समाज हा मागं राहिलाय. याच्यामध्ये जातीभेद कुठलाच नाहीये. याच्यामध्ये वेळोवेळी सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी आंदोलन काढून मार्ग काढलेले आहेत. पहिल्या वेळी ज्यावेळी मुंबईला या ठिकाणी गेलो होतो त्यावेळी सरकारनं फसवलं जरी असेल तर दुसऱ्या वेळी त्याचं प्रत्युत्तर सरकारला बघायला मिळालं आणि आता हे आंदोलन सरकारला झापणारं नाही. सरकारच्या हे लक्षात आलेलं आहे की एक साधारण माणूस, एक समाजासाठी झटणारा, त्याग करणारा माणूस काय करू शकतो हे सरकारच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून आम्हाला देखील हे सरकारला दाखवून देण्याची आता गरज राहिलेली नाही. हा आंदोलनाचा जो 30 तारखेचा एल्गार आहे याच्यातून सरकार लवकरात लवकर मार्ग काढून उपोषणापासून दादाला परावृत्त करेल आणि समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करेल, अशीच एकमेव अपेक्षा कुठतरी आम्हाला आहे.